खरं तर 7 सप्टेंबरला ज्या उत्साहाने गणपती बाप्पाचं स्वागत करण्यात आलं होतं त्याच उत्साहात त्याच भक्तिरसात खरं तर आज भाविक जे आहेत ते लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी पुणेकर नगरी जी आहे पुण्यनगरी जी आहे ती सज्ज झालेली आहे। मी सध्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती परिसरात आहे आणि सकाळच्या वेळेत आपण जर पाहिलं तर मोठी गर्दी जी आहे ती भाविकांची या ठिकाणी आपल्याला झालेलं पाहायला मिळतंय। खरं तर 7 वाजता जी मूर्ती आहे ती ज्या ठिकाणी ठेवण्यात आली होती, ज्या ठिकाणी जलोटी शिवमंदिर जे साकारण्यात आलं होतं मंडळाकडनं, तिथून मूर्ती जी आहे ती मुख्य मंदिरात आणलेली आहे। मंदिर परिसर जो आहे तो संपूर्ण विद्युत रोषणाई असेल किंवा फुलांच्या आकर्षक देखाव्याने संपूर्ण नटलेला आहे आणि संध्याकाळी 4 वाजता दगडूशेठ बाप्पाची मिरवणूक जी आहे त्याला सुरुवात होईल। पारंपरिक वाद्य असेल किंवा त्यानंतर ढोल ताशा पथकं असतील, या सगळे जे आहे विसर्जन मिरवणूक याचा सहभाग होणार आहे। सध्या जी मूर्ती आपल्याला पाहायला मिळते ती खरं तर दगडूशेठ मंदिराच्या मूळ मंदिरात ठेवण्यात आलेली आहे आणि हीच मूर्ती जी आहे ती या ठिकाणी असलेला श्री उमांग मलज रथ जो आहे तो देखील या ठिकाणी सज्ज झालेला आहे, ज्या ठिकाणी संध्याकाळी या रथाला आकर्षक विद्युत रोषणाई केली जाईल आणि पारंपरिक महत्त्व असलेला खरं तर हा रथ आहे आणि ज्यावर आपण पाहिलं तर महादेवाची प्रतिकृती आहे, त्रिशूळ असेल, डमरू असेल आणि त्याबरोबरच नंदी बैलांची जी प्रतिकृती आहे ती देखील या संपूर्ण रथाला सजवण्यात आलेली आहे। अंतिम टप्प्यातली ही सगळी तयारी जी आहे ती मंडळ प्रशासनाकडनं करण्यात आलेली आहे आणि सकाळी 9:30 वाजता बरोबर इतर कसबा किंवा इतर मानाचे जे गणपती आहेत त्यांना देखील विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होणार असून संपूर्ण पुण्यनगरी जी आहे ती आता विसर्जन मिरवणुकीसाठी सज्ज झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय। अगदी अक्षय, या संदर्भातले सगळे अपडेट्स तुमच्याकडनं जाणून घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।